ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु महादेव बाबा महाराज, ब्रह्ममूर्ती नारायण महाराज, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान. अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग. श्री भगवान वाच. पहिला श्लोक. यदं विवस्ते योगं प्रोक्तवाह अहम्यहं विवस्थानं मनवे प्राह मुनिरक्षवं देवं ब्रीवतम् अहं ह्यहम् अवयं योगं विवस्थे प्रोक्तवानं विवस्थानं मनवे प्रवाहाच्च मनोहा विवक्षुते अब्रवीतम्. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला सांगितला आणि मनुने युवाक्षुला सांगितला. मग देव म्हणे पंडितसुता, हाची योगी आम्ही विवस्था कथिला परिदेवता बहु दिवसाची. मग देणे विवस्थे रवी हे योगस्थिती आगवी निरुपली बरवी मनुप्रती म्हणूने आपण अनुष्ठिली मग युवाशीला उपदेशली अशी परंपरा विस्तारली आद्य हे गाव. मग देव म्हणाले, अर्जुना अरे हा जो योग आहे ना आम्ही सूर्याला सांगितला, मग ही गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे. मग त्या विवस्थाने सूर्याला या योगाची संपूर्ण माहिती मनुला उत्तम प्रकारे सांगितली. मनुने स्वतः त्याचे आचरण केले आणि मग आपला मुलगा युवाक्षु त्याला उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून विस्तार पावलेली आहे. परंतपयवं परपर्वा प्राप्तं यमं योगं राजर्षय विदुषा योगं महता कालेन निष्ठं. या परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीला समजला. अर्जुना पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाला. या आणि काही या योगाची राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रदे नेनते कोणी. हे प्राणी या कामी भरू देहाची बरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. अवाटली असता बुद्धी विषय सुखती परमावधी. जीव दैसा उपारी आवडे लोका, एरवी तरी रवणे त्या गावी. पाठावे काय करावी, सांगे दया जातंजारवी काय आरती. का बहिरियांच्या असतानी कवन गीते ते मानी. ही कोलिया चांदणी आवडी पदे, पै चंद्रोदय आरोते. दयाचे डोळे फुटती असते, हे कावळे ते केवी चंद्राते ओळखते. काय सांगू तुला. आणखी हा निष्काम योग आहे ना, जाणणारे पुष्कळ राशी होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली कोणीही हा योग जाणत नाही. कारण प्राण्यांना सगळा भर विषय वाचनेवर पडला आहे आणि ज्ञाना शरीरच महत्त्वाचे वाटू लागले आहे. म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला आहे. आस्था बुद्धी आड मार्गाला लागणारी विषय सुख हे आत्यंतिक सुख वाटू लागले आहे आणि देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला आहे. नाहीतर नागड्या लोकांच्या समुदायामध्ये उंची वस्त्राचे मोल होत नसते. जलमंदाला सूर्याचं काय महत्व सांग बरं. अरे बैराच्या सभ्यामध्ये गाण्याला कोण किंमत देणारे. कोल्हाच्या मनामध्ये चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न झालंय का. चंद्रोदयाच्या वेळी ज्याचा डोळा मिटून जातो असा तो कावळा चंद्राला कसा बरे हो म्हणेल तो ओळखणार. भारी भारी उपमा दिली. तैशी वैराग्याची शिवना देखती
जे विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावते मद ईश्वरा ते कैसा नेनो मोहे वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ झाला म्हणून योगी हा लोकीला लोकी. काय सांगू तुला, अरे वैराग्याची नगराची शिवेची ज्यांनी कधी दर्शन घेतलं नाही रे. विवेका कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत सुद्धा नाही त्या मूर्खांना माझी ईश्वराची प्राप्ती कशी होती. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. बहुतेक काळ वाया गेला म्हणून लोकातला हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला. सम यवम यम पुरातनः योगः मही अत्यंते प्रयुक्तम ही यतित्वते मे भक्त आणि सकाच यतम ही उत्तम रहस्यम. अर्जुना, अरे तू माझा भक्त आणि सखा आहे म्हणून तोच हा पुरातन योग मी तुला आज सांगितला आहे. कारण हा योग रहस्यातील उत्तम रहस्य आहे. तोचे हा जी आता तुझा प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. हे जीविते निजभूज परी केवी राखो तुझ ते पडी आणती तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा. अरे भक्तीचा जिवाळा मैत्रियांचा चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वस्तू जाऊ जरी संग्राम रुडवाव झालो आम्ही तरी नावे गहे सहावे गाजा बज्जाहीन धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागू आधी. काय बोलले, ये तोच हा कर्मयोग अर्जुना तुला खराच खरोखर सांगितला. याविषयी संशय ठेवू नको. हा योग माझ्या जीवातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे. पण तुझ्यापासून कसा लपून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका आहेस रे. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आणि भक्तीचा जिव्हाळा आहे. मैत्रियेची जीवनकळा आहे. अर्जुना, तुझा आणि माझा संबंध विश्वाचा अगदी जवळचा आहे. म्हणून जरी युद्धाचा प्रसंग असता तरी यावेळी तुझी फसवणूक कशी करेल. यासाठी आता तू युद्धाची क्षणभरी विचार करू नकोस. या गडबडीचा विचार मनात न आणता तू तुझे अज्ञान दूर केले पाहिजे. याला मोह कसा झालाय, हे माझे आप्त आहे, हे माझे गुरुजन आहे, हे माझे भाऊबन आहे, हे माझे सगळे सोयरे, मग मी यांच्याशी काय युद्ध करू. मग तू एक काम कर की हे जे आहे हे युद्धाचं तू डोक्यातून काढून घे. तुला जे अज्ञान झालं आहे ते अज्ञान पहिले नाहीसे कर. भवंता जन्म परम व्यवस्था जन्म परम अस्ति अंतः तो आदि प्रवर्तमानं यति अहम यतम कमथम विजानीयाहम. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्मचा फार पूर्वीचा. तेव्हा तुम्ही त्याला प्रथम हा योग सांगितला. हे कसं काय खरं म्हणावं. आता जन्माला तुम्ही आले आमच्याबद्दल आणि तुझ्या अगोदर त्याला तुम्ही ज्ञान दिलं. तेव्हा अर्जुन म्हणे, श्रीहरी माया पुलेचा स्नेह करी येत विस्मय काय अवधारी कृपा निधी. तू संसार प्रातांची सावली अनाथ जीवांची मावली. आमचे गीर प्रसवली तुझ्या कृपा. देवा पांगुळ एखादे बीज तरी तरी जन्मोनी दोधरू सैजे. हे बोलो काय तुझे तुझ पुढा. आता पुसेन जे मी काही जे तरीचे चित्त देई. देवेचे देवे कापो नाही बोला एका. तरी मागिले की वार्ता तू सांगितली होती अनंता. हे नावेक मज चित्ता मानिकेन. अरे जो तो विवस्तू म्हणे काही ऐसे हे वडिलांचे ठाऊके नाही. परी तुवा केवी पायी उपदेशिला तरी तरी तो ऐकिजे बहुकाळाचा. आणि तू तवा श्रीकृष्ण सापेचा म्हणून गाये मातुजावी संवाद. देवेचे देवा चरित्र तुझे आपण काही जे नेहमी
लटके केवी म्हणजे एकी येळा परी हेचे वातू मागवी दी परियसे ऐसे सांगावी जे तुवा चिरवी केली पायी उपदेश केला. तेव्हा अर्जुना, अरे कृपा निधी कृष्णा, आई आपल्या बालकावर प्रेम करते यात काही आश्चर्य नाही रे. अरे संसार तापल्याने थकलेल्याची तू सावली आहे, अनाथ जीवांची तू आई आहे. आम्हाला तर केवळ तुझा कृपेचाच आधार आहे, जन्म मिळाला आहे. देवा, एखादे पांगाळे मूल जन्माला आले तर आईचा त्याच्या जन्मापासून त्रास सहन करावा लागतो. तसे हे तुला काय सांगू. आता मी जे काही विचारेन ते तू नीट लक्ष देऊन ऐक. तरी देवा, माझ्या या बोलण्याचा तुझ्या मनात राग आणू नकोस. अनंत मनामध्ये तू पूर्वीची गोष्ट बनवून सांगितली ते मला किंचितही पटत नाही. अरे तो सूर्य आधी प्राचीन आहे आणि तू तर आजच्या काळचा आहे, आजच्या काळचा. म्हणून देवा हे तुझे बोलणे विसंगत वाटते. तसेच तुझे अगम्य चित्र मला कसे काय समजणार. तेव्हा हे एकदम खोटे आहे असे तरी कसे म्हणावे. तेव्हा तू त्या सूर्याला उपदेश कसा केला ही सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. बरोबर त्यांना. श्री भगवान वाचम हे परतपम अर्जुनम मेवं तवच्च बुद्ध बहुनी जन्मानि व्यतीतानि तानि सर्वाणि अहं वेदम तवं न वेदंत. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अरे माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले, ते सर्व मी जाणतो. हे शत्रू तापना, तू मात्र ते जाणत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणे, पंडुसुता, तो व्यवस्थित जे होता ते आम्ही नाही ऐसो चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे नेनसी पै जन्मो आम्हा तुम्हासी बहुत गेली परिण स्मरसी आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे जे जे उचित अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा. अरे कृष्ण म्हणाला, अर्जुना, जो तो सूर्य होता ना तो आम्ही नव्हतो असे अज्ञानाने तुझ्या मनाला वाटते. तुला हे माहीत नाही की तुझे आणि आमचे कितीतरी जन्म होऊन गेले, पण तुला आपल्या जन्माची आठवण नाही. ज्या ज्या वेळी जे जे रूप मी अवतार घेतला ते ते सगळे अर्जुना मला आठवतात. अहम यजम अव्यक्तात्मा आपि सनं भूतानं ईश्वरा अपि सनं त्वा स्वा प्रकृते अधिष्ठायं आत्ममयं यः संभवामि. मी जन्मरहित आहे, नाशरहित आहे आणि सर्व भूतात्मा नियंता असूनही स्वतःच्या मायेला वश करून आपल्या मायेने जन्म घेतो. म्हणून हे आगवी मागील मज आठवे, मी अधुनी परी संभवे प्रकृती योगे. माझे अव्यत्वत परी न नसे, परी होणे जाणे कधीचे. हे प्रतिबिंबे मायावशे माझ्या चिताई. माझी सर्वता तरी न मोडे, तरी काम कर्माधीन ऐसा आवडे. तीही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. ती एकच दिसे दुसरे, ते दर्पणाचे आधारे. एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे, तैसा अमृतचे मी किरीटी. परी प्रकृती ते अधिस्थिती, ते सकारापणे नटनटी कार्यालागी. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी या श्लोकाचं विवेचन करताना सांगतात की मनोनी मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे पण मायेने जन्माला येतो. माझा अविनाशीपणा कधीही नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे आणि संपवणे या क्रिया मी योग मायेने दाखवितो. माझे स्वतंत्र तर भगवंत नाही,
परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते अज्ञानामुळे तसे दिसते, एरवी नाही. किंवा एकाच वस्तूची 2 रूपे दिसतील तरी ती आरशामुळे, परंतु त्या मूळ वस्तूला दुसरे रूप असते का? एका गोष्टीची 2 गोष्टी दिसतात पण ती आरशामुळे, कारण ते प्रतिबिंब असतं. तसा अर्जुन मी निराकार आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाने नटलो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति च अधर्मस्य अभ्युत्थानं भवन्ति तदा अहम् आत्मानं सृजान्ति. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बाळगू लागतो तेव्हा मी अवतार धारण करतो. तिथलं सोपं सांगतो. हे धर्मदात आगवे युगो युगी म्या रक्षावे, ऐसा ओगु हा स्वभावे घातू असे. म्हणून अजत्व प्रत्ये ठेवी मी अव्यक्तपणेही नाटवीन. हे वेळी धर्माते अभावी अधर्म. कसं सांगितलं की बाबा जेवढे म्हणून धर्म आहे ते प्रत्येक युगामध्ये रक्षण करावे हा माझा मूळचा स्वभावच आहे रे. म्हणून जेव्हा या लोकी अधर्म धर्माचा प्रभाव करतो तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि निर्गुणत्व मी विसरून जातो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्मस्थापनार्थाय स्वयं संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थम् अहं युगे युगे संभवामि. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी मग प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. ते वेळी आपल्याचे कैवारे मी साखरू होऊन अवतारे. मग अज्ञानाचे आधारे गिळून निघाली, अधर्माची अवघी तोडी, दोषाची लिहिली फाडी. सज्जना गर्वी गुढी सुखाची ओळी, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मानू दिवसी. अरे धर्माशी नीतीशी शेषवरी, मी अविवेकाची काजळी, तेडोनी विवेक दीप उजळी. ते योगी आप आहे दिवाळी निरंतर, सत्सुके विश्वकोंदे, धर्माचे जगी नांदे, भक्ता निगदी जोंदे. सात्विकाची काही पापाच्या चढू फुटे, पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा, आयसिया काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी ह्याची ओळखे जो जगी तो विवेकिया. भक्तांच्या कैवरासाठी मी देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अरे अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषयुक्त लिखाण फाडून टाकतो. सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारितो, दैत्य कुळांचा नाश करतो. साधूंना मान देवितो, धर्म आणि नीती याची सांगड घालतो. विवेक रूपी दिव्याला आलेली अविचाराची काजळी फाडून तो दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना अखंड दिवाळी वाजते. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. मग धर्मच जगात नांदू लागतो आणि भाविक जण सात्विक भावांची परिपूर्ण होतात. अर्जुना, जेव्हा माझी मूर्ती प्रगट होते तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होतो, पुण्याचा प्राप्तकाळ होतो. अशा या कामासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. हे जो ओळखतो तोच या जगामध्ये खरा विवेकी होय.
कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु मानी बाबा महाराज की जय ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त